नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, आपण काल काही घोषणा बारामतीमध्ये ऐकल्या. इथं कसं, दादा म्हणतील तसं, आमचं ठरलंय, वातावरण फिरलंय, घड्याळ तेच, वेळ नवी, अशा प्रकारच्या घोषणा आपण काल दिवसभर माध्यमांमध्ये, सोशल मीडियामध्ये ऐकत होतो. खरं तर राष्ट्रवादी पक्ष आणि राष्ट्रवादी पक्षाचं सर्व काही जो 25 वर्षाचा प्रवास हा आता एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपलेला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या नंतर ज्या प्रकारे अध्यक्षांनी सुद्धा राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांच्या स्वाधीन केला, मग पक्षाचा नाव असेल किंवा पक्ष चिन्ह असेल, संपूर्ण अधिकार हे अजितदादांना बहाल केले. त्यामुळं राष्ट्रवादी हा मूळ पक्ष अजितदादांचा झाला. त्यावर आता शिक्कामोर्तब झालेले. आणि अगदीच दुसऱ्याच दिवशी लगेच अजितदादांनी बारामती लोकसभा मतदारसंघात काय 5-7 तालुके येतात. शेतकरी मेळावा म्हणा किंवा या बारामती मतदारसंघाचा प्रचाराचं नारळ म्हणा, हे आपण अजित पवारांच्या या शेतकरी मेळाव्यात किंवा युवकांच्या मेळाव्यात मोठ्या प्रमाणात आपण गर्दी बघितली. त्यामध्ये अनेक प्रकारच्या घोषणा, अनेक प्रकारचे नवनवीन संदेश, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन. पुढं निवडणुका अगदी तोंडावर आल्या आहेत. आता मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये कदाचित लोकसभेचं इलेक्शन जाहीर होईल, निवडणूक जाहीर होईल. त्याचा सगळा कार्यक्रम लागेल. आचारसंहिता पण कदाचित पहिल्या आठवड्यातच मार्चमध्ये लागू शकते. त्यामुळं वेळ अतिशय कमी आहे. त्यामुळं अजितदादांना सुरुवातीलाच बारामतीमध्ये, आणि बारामतीची जी महत्त्वाची सीट आहे किंवा बारामती ही त्यांची पारंपरिक सीट आहे. यापूर्वी 2-4 वेळा इथं सुप्रियाताई सुळे खासदार होत्या किंवा आहेत, पण त्याच्या अगोदर शरद पवार सुद्धा इथून निवडून गेलेले आहेत. आता शरद पवार राज्यसभेवर जातात. अजितदादा पण इथं एकदा खासदार राहिलेले आहेत. आणि मग आता जेव्हा ह्या राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडले, शिवाय राष्ट्रवादीच्या या सगळ्या गोष्टी आपण जर पाठीमागे जाऊन जर घेतल्या, तर ज्या प्रकारे पार्थ पवार आणि रोहित पवार यांच्यात शरद पवारांनी जो फरक केला, पार्थ पवारांना एक मापदंड, रोहित पवारांना एक मापदंड, दोन्हींचंही स्थान एकच, दोन्ही शरद पवारांचे नातू. पण पार्थ पवारांना जे काही पाडण्यासाठी प्रयत्न झाले आणि रोहित पवारांना मोठ्या प्रमाणात उचलून घेऊन, जवळ घेऊन निवडून आणण्यासाठीच प्रयत्न झाले. यामुळेच खरं तर या राष्ट्रवादीमध्ये एकमेव कारण हे ठिणगी पडण्याचं आहे, हे आपल्याला यातून स्पष्ट करायचे. मग पार्थ पवारांनी जेव्हा राम मंदिराला काही देणगी दिली आणि त्यावर जेव्हा पत्रकारांनी शरद पवारांना प्रश्न विचारला होता की पार्थ पवार यांनी राम मंदिराच्या बांधकामासाठी काही देणगी दिली, तुमचं काय मत आहे, त्यावर शरद पवारांनी अगदी
टोकाची जी काही भूमिका किंवा टोकाचं बोलणं केलं होतं की मी त्या गोष्टीला काडीची किंमत देत नाही. म्हणजे पार्थ पवार मावळमध्ये राष्ट्रवादीचे लोकसभा मतदारसंघात उमेदवार होते आणि पडल्यावर बाकी त्याला मी काडीची किंमत देत नाही, या प्रकारचं धक्कादायक विधान शरद पवारांचं अतिशय अजित पवारांना लागलेलं आहे. आणि इथून पुढेच जो काही संघर्ष सुरू झाला त्यानंतरही अजित पवारांनी अनेक गोष्टी सावरण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच दिवस वरिष्ठांचं ऐकायचं, वरिष्ठांना नाराज करायचं नाही, वरिष्ठांचं आता वय झाले, इतक्या दिवस आपण वरिष्ठांचं ऐकले, आता थोड्या दिवस तर ऐकल्याने काय फरक पडणार आहे, होईल एक दिवस, सगळ्याच गोष्टी व्यवस्थित होतील. बऱ्याच गोष्टी अजित पवारांनी कानामागं टाकल्या, पण होत काहीच नाही. फक्त अजित पवारांना वापरून घेण्याचा जो काही प्रयत्न वरिष्ठांकडून झाला आणि शेवटी लक्षात आलं की आपल्याला नेहमी तोंडघशी पाडलं जातं. मग देवेंद्र फडणवीसांबरोबर जो पहाटचा शपथविधी असेल किंवा एकीकडं भारतीय जनता पार्टीबरोबर बोलणी करायची, दुसरीकडं उद्धव ठाकरे आणि काँग्रेसबरोबर महाविकास आघाडी सरकार बनवायची, तेव्हा पक्षामध्ये नेमकं काय चाललंय आणि भारतीय जनता पार्टीबरोबर संबंध खराब करायचे, त्यांच्याबरोबर बोलायला अजित पवारांना पाठवायचं आणि निर्णय बाकी वेगळाच काहीतरी भलताच घ्यायचा. त्याच्यामुळं राजकारणात या सगळ्या गोष्टी अस्थिर प्रकारे अजित पवारांना न सहन होण्याजोग्या झाल्या होत्या. आणि मग तो जो अजित पवारांनी 7-8 महिन्यापूर्वी जो निर्णय घेतला 2 जुलै 2023 काही आमदार, जवळजवळ 41-42 आमदार आणि विधानसभेचे काही आमदार मिळून असे 50-52 आमदार घेऊन भारतीय जनता पार्टी आणि शिंदे सरकारमध्ये सामील होण्याचा जो त्यांचा निर्णय झाला आणि मग बाकी इथून पुढे राष्ट्रवादीची चिरफाड झाली. राष्ट्रवादी अजित पवारांनी त्याच दिवशी हातात घेतली असे म्हणायला काही हरकत नाही. कारण संघटन पूर्णच्या पूर्ण अजित पवारांच्या बरोबर आहे. बहुतांशी जिल्हे तालुक्यांमध्ये जी काही राष्ट्रवादीचं संघटने अध्यक्ष असतील किंवा पदाधिकारी असतील ते जवळजवळ 95% अजित पवारांच्या बरोबर आहेत. आज जो काही व्हीप आहे ते आमदार सुद्धा अजित पवारांबरोबर आहेत. त्यामुळं पक्षाची पूर्णच्या पूर्ण जबाबदारी अजित पवारांवर आहे. आता इतके दिवस अजित पवार त्यांच्या मतदारसंघात किंवा त्यांना काही पक्षाने जितकं काम दिलेलं असेल तितकंच ते करायचे किंवा काही लोकांनी, काही आमदारांनी त्यांना जर त्यांच्या मतदारसंघामध्ये काही सभेसाठी जर खासच आग्रह केला किंवा त्यांची वेळ घेतली तर तिथं सुद्धा ते महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जायचे. आता बाकी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपद त्यांच्याकडं असल्यामुळं त्यांना आता प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक मतदारसंघात पायाला भिंगरी लावून जावा लागणार आहे. कारण पक्ष हा त्यांच्याच पूर्णपणे भरोशावर आहे. नाहीतरी राष्ट्रीय अध्यक्ष जरी पूर्वी या एकत्रित राष्ट्रवादीच्या वेळेस शरद पवार होते तरी पण ग्राउंड लेवलला अजित पवारच काम करत होते. मग प्रशासकीय काम असेल किंवा तळागाळातील गोरगरिबांचं अगदी सगळ्याच गोष्टी, मग रस्ते असतील, पाणी असेल, वीज असेल, शेतीचे प्रश्न असतील, रोजगार असतील किंवा महिलांचे काही प्रश्न असतील, युवकांचे शिक्षणाचे, साखर कारखान्यांचे किंवा सहकारी संस्थांचे, हे सर्व कामं अजित पवारच पाहत होते.
यामध्ये वरिष्ठांचा निव्वळ हात होता असंही म्हणायला काही हरकत नाही. आणि आता यामध्ये जे काही त्यांच्या भाषणामधून काही गोष्टी स्पष्ट झाल्या आणि लोकसभा मतदारसंघ जो बारामतीचा आहे त्यावर आज सुप्रियाताई सुळे खासदार आहेत आणि इथं आपल्या विचाराचा खासदार आता निवडून गेला पाहिजे, ही खरी माझी इब्रत राहील, इज्जत राहील. आणि इथं जर खासदार माझा निवडून आला तर आपल्या मतदारसंघाचा तर विकास होईलच, पण महाराष्ट्राचा पण विकास होईल. आज नरेंद्र मोदींच्या बरोबर आपले संबंध चांगले आहेत. गृहमंत्री, सहकार मंत्री अमित शहांबरोबर आपले संबंध चांगले आहेत. त्याचा या गोष्टीसाठी फायदा करून घेता येईल. आणि सुप्रियाताईंसाठी सुद्धा त्यांनी अतिशय टोकाची टीका आपण करताना बघितली. नुसती सेल्फी काढून किंवा संसदेमध्ये भाषणं टोकून मतदारसंघाचा विकास होत नाही. त्यासाठी ग्राउंड लेवलवर लोकांशी संवाद साधावा लागतो. गोरगरिबांचे प्रश्न संसदेत किंवा विधानसभेत मांडावे लागतात आणि त्याचा वेळोवेळी पाठपुरावा करून लोकांपर्यंत या सगळ्या योजना पोहोचल्या आहेत का, लोकांचे वैयक्तिक प्रश्नसुद्धा आपल्याला बघावे लागतात. अनेक वेळी लोकांच्या सुखदुःखात आपल्याला उभं राहावं लागतं. अनेक प्रकारचे प्रश्न असतात, पाण्याचे प्रश्न असतात, रस्त्यांचे प्रश्न असतात, लोक घेऊन येतात. आणि अजित पवारांचं एक कार्य करण्याची एक कार्यशैली आहेत. ते जे बोलणार किंवा जर बोलले तर ते काम नक्की होणार आणि जे काम होणारच नाही त्याला ते स्पष्ट तोंडावर सांगून टाकणार का बाबा रे हे काम होणार नाही. आणि जे काम होणार आहे त्याला त्यांच्या शब्दामध्ये ते एकदम तुकडा पाडून टाकतात. तुकडा पाडतात म्हणजे ते काम होणार आहे, काळजी करू नको, होईल, अशा प्रकारचं आश्वासन आणि आश्वासन दिलं तर ते काम होणारच, असं एक अजित पवारांची कार्यशैली आहे. आणि आता जे काही त्यांनी असं म्हटलं की लोकांनी असं समजू नये की, किंवा काही लोक वावड्या पण उठवत असतात, अफवा पण उठवत असतात की कदाचित हे एकत्र होतील, काय होईल काय नाही, मग आपल्याला तर वरिष्ठही नाराज नको व्हायला, अजित पवारही नाराज नको व्हायला. पण आता कुठली ती काही तुम्ही डोक्यातून शंका काढून टाका. अजित पवार आणि शरद पवार, सुप्रियाताई सुळे हे कधीच एकत्र येणार नाही, हे त्यांनी पण आता स्पष्ट करून टाकलेले. आता वेगळी चूल बांधली, हा पक्ष आपलाच आहे, या पक्षातून आपण कुठेही बाहेर गेलो नाही. लोक जरी म्हणतील की अजितदादांनी पक्ष चोरला, पक्ष आपणच तयार केला, आपणच या पक्षात आहे. निवडणूक आयोगाने त्याच्यावर मोहर लावली, विधानसभेच्या अध्यक्षांनी त्याच्यावर सुप्रीम मोहर लावली. त्यामुळे या पक्ष जितका शरद पवारांनी याची स्थापना केली, पण त्याच्यासाठी जितकं त्यांनी कार्य केले किंवा त्यांनी या पक्षाला वाढवण्यासाठी कार्य केले तेवढंच अजितदादांनी पण केले, हे यातून स्पष्ट होते. त्यामुळं उगाचच काहीतरी पक्ष चोरला आणि आमचं चिन्ह चोरलं याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे, हे आरोप होत राहतील. आता लोक फोन करतील, तुम्हाला भावनिक आव्हान घालतील, तुमचं कसं काय चाललंय विचारतील, तुमचं सुखदुःखात येतील जातील, आमची शेवटची निवडणूक आहे असंही म्हणतील. आणि आता शरद पवारांना दुःख देऊ नका, आता बाबांना दुःख देऊ नका, आता त्यांचं तर वय झाले. मग अशा प्रकारचं भावनिक आव्हान सुद्धा हे लोक करू शकतात आणि या भावनिक आव्हानाला तुम्ही बळी जाऊ नका, अशा प्रकारचं अजित पवारांनी हे सगळ्या गोष्टी सांगितल्या आहे. किंवा कुटुंबाच्या बाबतीत पण त्या बऱ्याचशा गोष्टी त्यांनी सांगितल्या की माझ्या कुटुंबामध्ये मी माझा परिवार सोडलं तर बाकीचे
जे काही पवार फॅमिली आहे बहुतेकच माझ्या विरोधातच जातील, तरी पण मी त्यांच्याशी बोलणार आहेत. हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे. पण असंही धरलं की ते माझ्या विरोधात आहे, तर तुम्ही त्या गोष्टीकडं लक्ष घालू नका. आणि काही गोष्टी ह्या अंतर्गत असल्या तर त्या चांगल्याच असतात. त्याच्यामुळं अजित पवारांनी अतिशय स्पष्ट शब्दात सांगून टाकले की आता आपल्याला नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे, एक ग्लोबल नेतृत्व आपल्याला जगाला द्यायचे. भारताची अर्थव्यवस्था आज 5व्या नंबरला आहे, पण नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्ये ही अर्थव्यवस्था आपल्याला तिसऱ्या क्रमांकावर न्यायची आहे. आणि महाराष्ट्राला 1 ट्रिलियन इतकी अर्थव्यवस्था आपल्याला एक टार्गेट आहे. त्याच्यामुळं आपल्याला सुद्धा महाराष्ट्रामधून या 3 नंबर अर्थव्यवस्था करण्यामध्ये महाराष्ट्राला सुद्धा मोठ्या प्रमाणात हातभार लावायचा आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला काम करायचे, रात्रंदिवस काम करायचे. निव्वळ काहीतरी सेल्फ्या काढायच्या, फोटो काढायचे आणि संसदेमध्ये भाषणं ठोकायचे. संसदपटूचे अनेक संस्थांचे काही किताबं घ्यायचे. त्यांनी विकास होत नाही. गोरगरिबांच्या थाळीमध्ये घास मिळत नाही, लोकांना पाणी मिळत नाही, रोजगार मिळत नाही. असं आपल्याला काही करायचं नाही. फक्त संसदेमध्ये जाऊन भागत नाही, लोकांपर्यंत जावं लागतं. 5 वर्षात कधीतरी सुप्रियाताई लोकांपर्यंत कधी पोहोचल्या नाही. लोक काय करतात, काय खातात आणि लोकांचं काय चाललंय याच्याशी त्यांना काही मतलब नव्हता. या सगळ्या निवडणुका अजित पवार सुप्रियाताईंसाठी लढवत होते आणि सुप्रियाताईंना निवडून आणण्यामध्ये 99% काम हे अजित पवारांचे, हे आता सगळ्या दुनियाला माहिती. त्याच्यामुळं अजित पवार सांगतील तेच आता बारामतीमध्ये होईल असं पण आपल्याला दिसते. त्याच्यामुळंच लोक आता म्हणत होते की इथं कसं अजितदादा म्हणतील तसं आमचं ठरलंय, वातावरण फिरलंय आणि घड्याळ आणि वेळ, घड्याळ तेच आहे पण वेळ नवीन आहे. त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ सुद्धा भारतीय जनता प्रणित जी काही आघाडी आहेत, NDA, या NDAकडे बारामतीचा लोकसभा मतदारसंघ येऊ शकतो असं आपल्याला असं वाटतंय. त्याच्यामुळं आता अजित पवार आता याच्यामध्ये कुठलाही कसूर करू शकत नाही. कदाचित अजित पवारांच्या पत्नी सुनेत्राताई पवार या सुप्रियाताईंच्या समोर उमेदवार असण्याची सुद्धा दाट शक्यता वाटते. आणि तशी झाली तर आपल्याला काही नवल वाटायला नको. पण आज बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये 6 तालुक्यांमध्ये सुद्धा अतिशय चांगली परिस्थिती आपल्याला अजित पवारांच्या बाबतीत दिसते आणि महाराष्ट्रात सुद्धा तशीच काही परिस्थिती दिसते. आता याचं अवलोकन आपण वेळोवेळी करत राहू. पण एकंदरीतच आता वातावरण फिरल्यासारखं दिसतंय. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.